हा काय तमाशा चालू आहे? काय तुम्ही काय अंजली अंजली खाली काय करतेस तू? काय तमाशा करतेस तू? अशोक भावेला अटक करा नाहीतर मी स्वतःला जाळून घेईन. मॅडम हे काय करतात? माझा रेप झालाय. माझ्या कुटुंबाचा छळ केला यांनी. हे पोलीस माझी केस दाखल करून घ्यायला तयार नाही. आरोपी केस दाखवायला बघतोय. राजकारण्यांच्या हातातली बाहुली आहेत हे पोलीस. मला न्याय हवाय. मी स्वतःला जाळून घेणार आहे. किमान त्यानंतर तरी मला न्याय मिळेल. नाही अंजली थांब. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची मध्ये. किती घृणास्पद असावी एखादी घटना. समानतेच्या फक्त गप्पा मारणाऱ्यांना लाज वाटायला हवी. एका मुलीला न्याय मिळवण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये आत्मदहनासारखं हत्यार उपसावं लागतं. पण ती इतक्या टोकाला का गेली? इथे जे काही घडतंय त्याचा आपण शोध घेऊच. जे काही भयानक सत्य किंवा असत्य असेल ते समोर येईलच. पण असं तर नाही ना की कायदा फक्त स्त्रियांच्या बाजूने झालाय आणि त्याचाच गैरफायदा घेत सूड उगवला जातोय. एखाद्या प्रतिष्ठित माणसावर बलात्कारासारखा आरोप करून त्याला आयुष्यातून उठवण्याचा तर हा प्रकार नाही ना. कोण आहे हा माणूस? ही मुलगी कोण आहे? हे सगळं ती का करतीये? नेमकं सत्य काय आहे? चला पाहूया. चला पोचाने. काय काय झालंय? शांत राहायचं. काय शोधताय पण? कळेल हा, थोड्या वेळात कळेल तुम्हाला. अहो अहो ते पोलीस काय चाललंय हो? मला तरी काय माहित. शोधू देत त्यांना काय शोधायचं ते. सर काय सापडलंय? काय मास्तर, हे विकायचे धंदे करतोस तू? हा, कोणाला विकतोस? हे काय आहे? आणि माझ्या घरात कसं आलं मला नाही माहित. कळेल हा. 2-4 फटके पडले ना तर तुम्हाला कळेल नक्की. हो साहेब हो, हे असलं काही करणार नाहीत हो. आणि हे सगळं आमच्या घरात कुठून आलं मला नाही माहिती हो. हे बघा ताई, सरकारी कामात रोकटोक नाही. हा, जे सांगायचे ते कोर्टात सांगा. चला रे. साहेब इथंच पडून राहायचं शांतपणे. कोण आहात? काय पाहिजे? अरे काय चाललंय बे? हा, काय चाललंय इथे? पोट्टींचे आई बाप काळजावर दगड ठेवून त्यांना वाढवून राहिले आणि त्या पोट्टीना कोणी पण उचलून घेऊन जातो. आणि तुम्ही काय करता रे? हातावर हात घालून बसते. कारवाई करा. 1 महिन्यात 3 पोट्टीना उचलून नेले. हो साहेब, पण ते ध्यानात घे. माझी असलो तरी आमदार आहे, अजून पण चालते आपली. 2 दिवसात जर पोट्टी त्यांच्या घरला पोचला नाही ना तर कमिशनर साहेबाला सांगून सगळ्यांची उचल बांगडी करेन.
कारवाई करा ताबडतोब. चला. नाही म्हणलं ना म्हणजे नाही. ऐक ना, तू माझं डोकं खाऊ नको, सांगून ठेवते. हा आई 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 ऐक तरी. आई बाप सांगते तेवढं ऐकायचं. तू का भडकलीस माझ्यावर? अरे काय कालवा करून राहिले दोघी? पप्पा यार सांगा ना आईला, ती मला बाहेर जायची परमिशनच देत नाहीये. अचानक तिला काळजी वाटू लागली माझी म्हणे. अहो दिवसा गणित पोटी पळून येतात ना ते, आणि ही अशी आहे की तिला कोणी बी उचलून घेईल. ए काय बोलून राहिले तू? माय पुट्टी ती आमदाराची, तिला कोणी हात लावला तर हात कापून देईन. ए पट्टे, जायचं बिंदास जायचं. हा बिंदास जायचं. काय बोलून राहिले हो तुम्ही? हे काय गळ्यात पाठी घालून हिंडणार आहे की माय बाप आमदार आहे, माय बाप आमदार आहे म्हणून? हे बघ, किती बी काय झाले तरी तुला मी भात धाडणार नाही, सांगून ठेवते. हे असे असते, लोकांसमोर वाघ बनून फिरते आणि हिच्या पुढ्यात काय नाही चालत आपले. जाऊ दे ना बेटा, तसे पण म्हटलेच आहे ना कुणीतरी, मोरा मोठ्यांचं ऐकत जायचं असतं बाबा. पप्पा यार दिस इज नॉट फेअर. मी तुमच्याशी बोलणारच नाही. अरे पुट्टे ऐकून तर घे ना. साहेब, गडचिरोली माणसं आहे, तिघांची गँग आहे. हे त्यांचा गाडी नंबर आहे. हॅलो साहेब, हवालदार पाटील बोलतो. बोल बे, काय मदत बिदत लागून राहिली की काय? साहेब मला मदत नको आहे, तुम्हाला एक टीप द्यायची आहे. बोल. सर हे कॉल रेकॉर्डिंग्स. एक मिनिट. हा भाऊ बोला. काय भाऊबीळ करून बसले रे? सापडले का पोरी? सापडतील. अरे कोणाला तरी बळीचा बकरा बनवायचा ना, तुमचं तर कामच आहे ना बे. तुम्ही म्हणाल तसं. मला विचारशील ना, होणार नाही तुझ्या हातून. लावला आम्ही शोध. घे व्हॅनचा नंबर लिहून घे. ते पोरी उचलतात ना, त्यासाठी वापर करतात ते पुट्टे. हो सर. हा पार्टी मेंबरशी बोलून बघतो, हा, आणि कळवतो तुम्हाला. काय चिंता नाही. हो हो हो. भाऊ, हा अंजली सापडली. हा पोट्टी सापडली. ए सुमे, सुमे बाहेर येऊ नको. आपली पोट्टी सापडली बघ. कशीस ग बाळा तू? सांभाळ स्वतःला. साहेब तुम्ही सांगितलं होतं तिथेच सापडली. असंच बाकीच्या मुलींचा पत्ता सांगितला तर त्याही सापडतील. पोट्टी आमच्या घरातलीच आहे ना. माझ्या पोट्टी संगत मोठी झाली. अजून पोरी होत्या का तिथं? नाही सर, या एकट्याच सापडल्यात. बाकीच्या मुलींचा तपास सुरू आहे. पोट्टी कुणी बळजबरी केली नाही ना? ए नुसतं बळजबरी नाही तर रेप केलाय माझ्यावर, आणि तोही तू केलाय रेप. तू कुणावर आरोप करून राहिले ना? एक पण डाग लावून नाही घेतला अंगाला. अंजली, का बोलून राहिली का तू? विचारा तुमच्या नवऱ्याला की त्यांनी माझ्यावर बलात्कार केलाय की नाही ते. सांग सिद्धीची शपथ घेऊन. साहेब, अटक करा साहेब याला. यानेच मला किडनॅप केलं आणि माझ्यावर रेप केलं. ह्याच्यानंतर ह्याच्या माणसांनी सुद्धा सोडली नाही साहेब मला. अटक करा साहेब याला, अटक करा. हे उगाच खोटं कशाला बोलतेस? हा, तसं असतं तर भाऊनी तुला शोधण्याचा प्रयत्न का केला असता? तुलाच नाही तर बाकीच्या मुलींना शोधण्याचा दबाव आमच्यावर का टाकला असता? हा, नाही तुला काय सांगायचंय? त्या पोरीनं आणि तुला यांनी किडनॅप केलंय? होय साहेब, यानेच किडनॅप केलंय. अंजली, काय बोलून राहिली? इतकी वर्ष घरात येऊन जाऊन राहिली आणि त्यांची बदनामी करते. पाहिलेत का काय दिवस आलेत? कुणावर उपकार करण्यासारखं राहिलं नाही. पण भाऊ, ही मुलगी तुमच्या घरी येऊन जाऊन असते, तर मग ही असं स्टेटमेंट का करते? पैसा, बाकी काय? विरोधकांनी पैसे दिले ना माझी बदनामी करायला. एक नंबरचा नीच आणि हरामखोर माणूस आहे साहेब. अंजली, तोंडाला आवर घाल. तुझ्या बापाच्या वयाचे हत्ते. हो, येता जाता हात लावायचा. मला वाटायचं बापाच्या मायेने हात लावतो. नालायक.
चल आत्ताच्या आत्ता यांना अटक करतो. काय पुरावा तुझ्याकडे? माझी मेडिकल करा. माझी बदनामी झाली तरी चालेल, पण याला शिक्षा व्हायलाच हवी. करा माझी मेडिकल. हे तुझे मेडिकल रिपोर्ट यात कुठेही असं म्हटलेलं नाहीये की तुझ्यावर बलात्कार झालाय. हे बघ, कोर्ट तुझ्या आणि माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही, या फाईल्स मधल्या पेपरवर विश्वास ठेवतो. असं खोटं बोलून केस स्टँड होणार नाही. साहेब मी खरं बोलते, माझ्यावर रेप झालाय आणि तोही अशोक भावेनी केलाय. अरे कसा विश्वास ठेवू? तुला जखमा नाही, घाव नाही. अरे साधा आय विटनेस सुद्धा नाहीये तुझ्याकडे. साहेब सगळी त्याचीच माणसं तिथे होती, कोण आहे विटनेस देणार? अरे मग कशाच्या आधारे मी अशोक भावे सारख्या एका प्रतिष्ठित नेत्याला अरेस्ट करू? त्याचे कार्यकर्ता उद्या येऊन इथे उभे राहतील. मग हे बघ, तू हे सगळं का करतेस मला नाही माहित, पण एक सल्ला दे. तू हे जे बोलतेस ते सिद्ध करू शकली नाहीस ना, तर प्रॉब्लेम मध्ये येशील. माझ्या वडिलांना अटक का केली आहे? 1959 ऍक्ट 54 सेक्शन 25 प्रमाणे इलिगल आर्म्स बाळगणे, विकणे हा गुन्हा आहे. जन्मठेप होऊ शकते. तुझा बाप अंडरवर्ल्डच्या गुंड्यांना देशी कट्टे पुरवायचा. मला भेटायचंय माझ्या वडिलांना. कोर्ट जामीन देतं. कोर्टात ऍप्लिकेशन टाक, जामीन मिळव, मग तू त्यांना भेटू शकतेस. कोणाच्या सांगण्यावरून करताय तुम्ही हे सगळं? कोणाच्या? कायद्याने आम्हाला म्हणजे पोलिसांना तो अधिकार दिलाय. हे बघ, तू शिकलेली आहेस, तुला जास्त समजवण्याची गरज नाही. सर, त्याची परिस्थिती बिकट होत चालली आहे. एक काम करा, ॲम्ब्युलन्स बोलवा. ओके सर. चेक कर. साहेब हातात गचकला, आता काय करायचं? सर काहीतरी करावं लागेल सर आपल्याला. शांत शांत शांत. एक काम कर, याला लगेच हॉस्पिटलला घेऊन जा आणि तिथेच वारलंय असं सर्टिफिकेट तयार करा. ओके सर. मारून टाकला का त्यांनी तुझ्या बाबांना? संपला सगळं. त्यांनी मारून टाकलं का तुझ्या बाबांना? तू इथं काय करते? तू जा इथनं. दादा प्लीज प्लीज, मोठ्या मुश्किलीने तुमचा पत्ता सापडलाय. मी काय म्हणते ते तरी ऐकून घे. हे बघ, मला माहितीये तुझी काहीतरी मजबुरी आहे म्हणून तू त्यांच्यासोबत काम करतोस. हे बघ, मला न्याय पण नकोय रे, पण माझ्या बाबांना न्याय मिळायला हवा. हे बघ, हे काय उगं मला तू गळ घालू नको. ही लोक लय वाईट आहेत. तू जा इथनं आणि तू बी शांत राहा. जा तू. शांत राहू. माझ्यासोबत जे झालं ते झालं, पण उद्या तुझ्या आया बहिणींवर हात टाकायला हे लोक मागे पुढे नाही पाहणार. हे बघ, मी हात जोडते रे, प्लीज माझी मदत कर. ठीक आहे सर, प्रकाशचे मेडिकल रिपोर्ट्स. ठीक आहे, केस फाईल मध्ये टाका आणि केस क्लोज करा. ओके सर. तू परत कशाला आलीस इथे? साहेब माझ्याकडे आय विटनेस आहे साहेब. मनोहर कदम, तुम्ही FIR लिहून घ्या साहेब. म्हणजे तू हिचा बलात्कार होताना पाहिलंस? कोणी केला? अन्या आणि शिर्या. कोण अन्या शिर्या? अशोक भावेचे पाळलेले गुंड आहेत साहेब ते. तू तिथे काय करत होतास? हा पण त्यांच्यासाठीच काम करतो सर. मग आधी याला अटक करावी लागेल. गुन्हा होताना पाहणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे. त्यात तू त्यांच्या बरोबर काम करायचास, म्हणजे तू सुद्धा केला असेल बलात्कार. हे घ्यायला ओ साहेब साहेब साहेब, तुम्ही समजून का घेत नाहीये साहेब? की तुम्हाला समजून घ्यायचंच नाहीये? मी किती मुश्किलीनं त्याला तयार केलंय साहेब, आणि तुम्ही त्यालाच धमकावताय. हे बघा, हा इथे टिकला ना तर तिथे टिकेल.
नाहीतर आम्हाला तोंड कशी पाडेल. कोर्टात जबानी द्यावी लागेल. देशील ना? होय. बरं. म्हणजे अशोक भावेचा या केशी काहीही संबंध नाही, बरोबर ना? भाऊनी पण केला बलात्कार. अहो मॅडम, तुमच्याकडे एकच आय विटनेस आहे. केस कशी स्टँड होणार? हा खोटं बोलतोय हे सिद्ध होऊ शकतं ना. हे बघा, अजून कुठला तरी ठोस पुरावा लागेल. ठीक आहे, मग मी मीडियाला बोलावते. तुम्ही त्यांच्या समोर सांगा हे सगळं. एक मिनिट. शिंदे, स्टेटमेंट घ्या यांचं. येस सर. चला सांगा, सविस्तर सांगा. साहेब, मी त्या दिवशी अशोक भावेंच्या ऑफिसमध्ये गेली होती. साहेब, आता तरी अशोक भावेला अटक कराल ना? हो, करू ना. कोर्टातून अरेस्ट वॉरंट मिळालं की लगेच करू. आता तुम्ही घरी जा. सिद्धी, जेवायला ये. अशोक भावे, 2 दिवसात वॉरंट निघतंय. आता तुला कसं जेलमध्ये सडवते ना बघच तू. माझी मेडिकल मॅनेज केली आहेस ना तू? कर, तुला काय मॅनेज करायचंय कर. पण माझा देव माझ्या पाठीशी आहे. माझ्याकडे आय विटनेस आहे. आय विटनेस. ए चल चल, चालती होईत ना. जवळ जवळ येते नुसतं गोंधळ करून राहते. चल जायत ना, जा. सोडणार नाहीये मी तुला. अगं जा. अंजली दीदी कधी खोटं नाही बोलणार. ए राणे, राणे कुठे? राणे मायावर केस करणार? अरे कोण कुठली पोट्टी तुला काहीतरी सांगते आणि तिचं ऐकून मायावर आरोप करणार? ए अशोक भावेला हात लावायची हिंमत नाही कोणाची. हे बघा भाऊ, जरा शांत व्हा. अहो, कोर्ट अरेस्ट वॉरंट देणारच नाहीये. बेसलेस केस आहे. तिच्याकडे पुरावेच नाहीये. हे बघा, तिचं समाधान करावं लागेल, नाहीतर उगाच ती मीडियाला बोलवेल. मीडियाला घाबरून तू माझीच मारायला निघाला बे. हे बघ, केस इथल्या इथेच बंद करून टाकायची सांगून ठेवतो. बघा भाऊ, गुन्हा तर आपल्या हातून. पण काय पण केलेलं नाही. उगा फसवायचं नाही. आपण अडकून राहिलो ना, तू गेला. हाच प्रॉब्लेम आहे भाऊंचा. तुम्ही काय बी काळजी करू नका. हे जे सगळं घडलंय ना भाऊंमुळे, त्याच्या दुप्पट घरी पोहोचून जाईल. तेवढं जरा ते मॅनेज करून टाका म्हणजे झालं. येऊ मी. हॅलो. हां, ओके, आलोच. सर, हनुमान चौकाजवळ एका बिल्डिंगच्या टेरेसवर एक डेड बॉडी सापडली. हा काय तमाशा चालू आहे? तुम्ही काय अंजली, अंजली नाही, खाली ठेव. अंजली खाली ठेव. काय करतेस तू? अशोक भावेला अटक करा, नाहीतर मी स्वतःला जाळून घेईन. मॅडम हे काय करतात? माझा रेप झालाय. माझ्या कुटुंबाचा छळ केला यांनी. माझ्या बाबांना यांनी खोट्या केसमध्ये फसवलं आणि यांनीच माझ्या आय विटनेसचा खून केलाय. मला न्याय हवाय, नाहीतर मी स्वतःला जाळून हे बघा, हिचा बाप अंडरवर्ल्डच्या गुंड्यांना देशी कट्टे सप्लाय करायचा, म्हणून त्यांना अटक केली आहे आणि त्यांनी जेलमध्ये डोकं आपटून आत्महत्या केली आहे. आणि ही हे काय बघताय का? हिला हात द्या, हात चला. आणि संपला ना? उत्तर मिळाले. चला निघा, बाहेर निघा. चला 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 बाहेर निघा. बंद कर, दार बंद कर. बघा, दार बंद कर. पोलीस इन्स्पेक्टर जे बोलत होते त्याने अंजलीही शॉक झाली. त्यांचं म्हणणं असं होतं की अंजलीवर बलात्कार झालाच नव्हता. तिने खोटा आय विटनेस तयार केला आणि नंतर स्वतःच त्याला मारून टाकलं, जेणेकरून अशोक भावेनं त्या आय विटनेसचा खून केला असं चित्र निर्माण होईल आणि त्याला अटक होईल. पोलीस इन्स्पेक्टरनं मन्याच्या खुनाच्या आरोपाखाली अंजलीलाच अटक केली. मीडिया हे सगळं कव्हर करत होता. मीडियानं ही केस इतकी मोठी केली की अशोक भावे आणि उसगाव पोलीस प्रत्येक चॅनलवर सगळ्या ब्रेकिंग न्यूज मध्ये झळकत होते. मीडियानं पोलिसांच्या इमानदारीवरच शंका घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे पोलिसांची ही ढासळत चाललेली इमेज सुधारण्यासाठी पोलीस कमिशनरांना काही महत्वाची पावलं उचलणं अत्यंत गरजेचं होतं. आणि म्हणूनच त्यांनी ही केस क्राईम ब्रँचच्या एका अत्यंत इमानदार ऑफिसरकडे सोपवली.
क्राईम ऑफिसर संजय पवार, PSI क्राईम सतीश नायकोडी. वेलकम सर. मला अंजली शिंदेला भेटायचं. हो सर. अंजली शिंदे, मी संजय पवार, क्राईम ब्रांच. मीडियाचा फायदा झाला तुला. तुझी केस क्राईम ब्रांचकडे आली. तुझी फाईल चेक केली मी. आय एम सॉरी, कुठलेच पुरावे तुझ्या बाजूने नाहीये. ना मेडिकल रिपोर्ट, ना आय विटनेस. या क्षणी तरी अशोक भावींविरुद्ध ही केस क्रिएट केली असं वाटतं. मी तुला खोटं ठरवत नाही, पण कशाच्या आधारे तू अशोक भावींविरुद्ध कंप्लेंट केलीस? मी माझ्याच आय विटनेसचा खून करेन याचा काय पुरावा आहे साहेब? सर, हिच्या बाबाला मोक्काखाली अटक झाली होती. देशी कट्टे विकायचा तो, आणि त्यातला एक कट्टा मनोहर कदमच्या क्राईम सीनवर सापडलाय. आणि हो सर, हिचं मोबाईल लोकेशन ट्रेस केलं तर ते सुद्धा क्राईम सीनच्या आसपासच आहे. सांगितलं ना तुला, कुठलाच पुरावा तुझ्या बाजूने नाही. माझा सरळ सरळ आरोप आहे की तू खोटं बोलतोस. कशासाठी खोटं बोलेन साहेब मी? साहेब, हिला विचारा जरा. एक सरकारी प्राथमिक शाळेच्या रिटायर्ड टीचरने 2 महिन्यापूर्वी हिला एक कोरी करकरीत मोपेड गिफ्ट म्हणून दिली. हा पैसा कुठून आला? बाबा कोण आलंय? कोणी नाही आलं. मग ती कोरी करकरीत मोपेड कोणाची आहे? हॅपी बर्थडे टू यू. तुझी गिफ्ट तुझ्या आईकडनं. 5 वर्ष झाली तुझी आई पैसे साठवतीये या गिफ्ट करता. आहे खरंच? राणे, ती मुलगी खरं बोलते. सर, तिच्या चेहऱ्यावर जाऊ नका. खूप चालू मुलगी आहे ती. मेडिकल केल्यानंतर कळलं की ती सेक्शुअली ऍक्टिव्ह होती. 15-15 दिवस घरात गायब असायची. चौकशी केल्यानंतर कळलं की ती कुठल्या तरी NGO साठी काम करायची. आणि हो सर, ज्या NGO साठी ती काम करायची ती NGO अशोक भावेच्या ऑपोजिट पार्टीची आहे. चला, त्या अशोक भावेंना भेटूया. हो सर. भाऊ, ही अंजली का मागे लागली तुमच्या? काय नाही हो साहेब, पॉलिटिकल स्टंट. अपोजिशन वाल्याने पैसे चारले ना दिले. म्हटले अशोक भावेच्या विरोधात बॉम्ब उठव. पोट्टी बॉम्बला सुटली ना. पण काहीतरी घडलं असेलच ना, तुमच्याकडून नाही तिच्याकडून. रेप करायला भाग पाडणं वगैरे. खोटं बोलून राहिली ती. मायापोरीची शपथ घेऊन सांगतो, मी काय पण केलेलं नाही. ठीक आहे, येतो आम्ही. माझे सहकारी नायकोडी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या संपर्कात राहतील. काही असेल तर त्यांना सांगू शकतात. काय कधी खरं बोललेलं चांगलं. येतो. एक मिनिट नायकोडी, या घरात एक मुलगी आहे. त्या अशोकची मुलगी असेल कदाचित. तिला काहीतरी माहिती आहे. एकट्यात गाठा तिला आणि जाणून घ्या काय माहिती आहे तिला. चल. सर, तुम्ही बोलवलं का? राणे, इथे अंगठा काय? प्रकाश शिंदेचा आहे ना? हो सर. तिथं शिक्षक होते. अंगठा का? सर, तो सही करायला तयारच नव्हता, म्हणून जबरदस्ती अंगठा घ्यावा लागला. स्टेटमेंट बदललं वगैरे तर नाही ना? काय बोलताय सर? तो एक काम करा, विक्टीम मनोहर कदमच्या बाजूला जो कट्टा मिळाला ना, तो आणा. त्याचे फिंगरप्रिंट्स वगैरे घेतले असतीलच ना? पाऊस होता ना सर. फिंगरप्रिंट्स मिळतील की नाही ही शंका होती, म्हणून नाही घेतली. ठीक आहे. आय विटनेसच्या पोटामध्ये काही काडतूस बुलेट सापडले असतील ना पोस्टमॉर्टमच्या दरम्यान, ते आणा. हो. शिंदे, सर ये इथे. आई ऐक ना, मला काहीतरी सांगायचंय तुला. आई, आता गडबड आहे ना जेवणाची. दुपारी आपण निवांत असू ना तेव्हा बोल. अगं आई, ऐकून तरी घे. माय डोकं नको ना खाऊ. पप्पांना तुझ्या जेवणाला उशीर झाला तर मायावर चिडतील. आणि हो, विचारल्याशिवाय मला बाहेर नको जाऊ.
सर हे देशी कट्टे. बुलेट कुठे? सर त्याच्यातच आहे बुलेट. राणे, हे काय 3 कट्टे? तुम्ही तर म्हणाला होतात की बॉडीच्या बाजूला एकच कट्टा सापडला, मग 3 कसं? अंजलीने 2 हातांनी 3 कट्टे चालवले? नाही सर, यातले 2 कट्टे प्रकाश शिंदेच्या घरी सापडले होते आणि एक मनोहर कदमच्या क्राईम सीनवर. राणे, किती वर्ष झाली खात्यात? मनोहर कदम मर्डर केस वेगळी आहे आणि प्रकाश शिंदे केस वेगळी आहे. या दोन्ही केसचे पुरावे तुम्ही एकाच बॅगेमध्ये ठेवले. कसं सिद्ध करणार कुठल्या कट्ट्यातून फायर झाले ते? सर, ही बुलेट लायसन गनची आहे, कट्ट्याची नाही. राणे, हा काय गोंधळ आहे? कळतंय का तुम्हाला काही? त्या मनोहर कदमच्या पोटात गनची बुलेट सापडते आणि अंजली शिंदे कट्ट्यातून फायर करते. कोर्टात कसं सिद्ध करणार तुम्ही? काय सिद्ध करणार? ही गोष्ट लक्षात ठेवा राणे. जर मला कळलं ना की यात तुमचा हात आहे तर तुमचं सस्पेन्शन नक्की. नाही कोणी त्या बुलेटच्या नंबरवरून ही गन कोणाच्या नावावर लायसन्स रजिस्टर आहे ते चेक करा. ओके सर. सर मी सुद्धा केस स्टडी केली आहे. सर हे बघा अंजलीचे कॉल रेकॉर्ड्स. अंजली सतत एका नंबरच्या कॉन्टॅक्टमध्ये होती. एका पॉलिटिशियनचा नंबर आहे, अशोक भावेच्या ऑपोजिट पार्टीतला आहे. फार लवकर माहिती दिली ती. बोलवा त्यांना. हो सर, चला. अंजली शिंदेला ओळखता का? अंजली शिंदे? नाही, मी कुठल्याही अंजली शिंदेला ओळखत नाही. हे बघा, आमचे इतके कार्यकर्ते आहेत, त्याच्यापैकी एक कोणतरी असेल. मी तुम्हाला एवढं पक्क सांगू शकतो की माझं आणि त्या अंजलीचं कधीही फोनवरती बोलणं झालेलं नाही. तेवढी आपली मेमरी स्ट्रॉंग आहे. अशोक भावे आणि तुमचा वैर आहे ना? आहे ना, आहे, पण ते फक्त राजकारणापुरती. त्या अशोक भावेला आडवा करायला मला कुठल्या मुलीचा आदर घ्यायची गरज नाहीये. आता येऊ? राणे, यांचे पण कॉल डिटेल्स काढा, बघूया किती पाण्यात आहे. हो सर. सर, संदीप तालेवारचे कॉल रेकॉर्ड्स. ठीक आहे, जा तुम्ही. येस सर. राणे, हो सर. या कॉल रेकॉर्ड प्रमाणे अंजली आणि संदीप तालेवार एकमेकांच्या संपर्कात होते. एक काम करा, हे रेकॉर्ड अंजलीला दाखवा आणि तिला बोलतं करा. तिचं स्टेटमेंट मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा. जा. ओके सर. काय झालं मोरे मॅडम? काय प्रॉब्लेम? काय नाही सर. मगाशी संदीपचे कॉल रेकॉर्ड देताना हात थरथरत होते तुमचे. सर सर ते संदीपचे कॉल रेकॉर्ड्स डुप्लिकेट आहेत सर. अंजली इनोसंट आहे सर. रेप अटेम्प्ट झाला, मग रिपोर्ट क्लिअर कसे? सर सर ते मला सरांनी सांगितल्यामुळे मला करावं लागलं. मोरे बाई, सर हिला मेडिकलला नेत आहे. बरोबर आंघोळ घाला, कळतंय ना? प्रॉपर आंघोळ घाला. येस सर. त्यांनी सांगितलं आणि तुम्ही कायद्याच्या विरोधात जाऊन हे केलं. सॉरी सर, माझा नाईलाज होता.
ऐकलं नसतं तर पाटील सारखं मलाही रजेवरती पाठवलं असतं सर. कोण पाटील? काय केलं त्याने? सर त्याच्याकडे कसले तरी व्हिडिओ आहेत माहित नाही का, पण आज तो कामावरती नाहीये. कुठे राहतो माहितीये? हो सर माहितीये मला. सर अजून एक, मेडिकलच्या वेळेस अंजलीचे कपडे मी जपून ठेवलेत सर. गुड. चला त्या पाटीलला भेटूया. हो सर. सर ती मुलगी येते. सर अंजली दीदी इनोसेंट आहे सर. सर मी तिला एक व्हिडिओ फॉरवर्ड केलाय, तो प्लीज तुम्ही बघून घ्या सर. सर, भावेच्या मुलीने एक इन्फॉर्मेशन दिली आहे. सॉरी अंजली, मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. आता आपल्याला फक्त सिद्ध करायचंय की अशोक भावेने राणेसोबत मिळून हा क्राईम केलाय. डोंट वरी, सगळं सत्य बाहेर येईल. तुझा मोबाईल कुठे? घरी असेल. ठीक आहे. काय आहे हा, काय आहे? मोठमोठ्या गोष्टी करून राहिले तुम्ही. कोणी शूट केला बे? सिद्धी ना, मला तो विश्वासच बसला नव्हता. हे असे असे धंदे करून राहिले तुम्ही. फोन दे इकडं. नाही बोलते. नाही देणार फोन मी. जीव घेन तुझा. फोन दे. अहो, असले उद्योग करते कार्टी. कोणाला फॉरवर्ड करून राहिले बघायला पाहिजे. अंजलीला फॉरवर्ड करून राहिली. अरे घरातल्या गोष्टी बाहेर करतात का? काय बापाची इज्जत बिज्जत आहे की नाही? अंजली तर पोलीस स्टेशन मध्ये आहे म्हणे. फोन कोणाकडे? राणे. हॅलो, हॅलो, कोण बोलून राहिलं? मी अंजलीची आई बोलतेय. येऊन झाला. मोबाईल द्या. अशोक भावे, तुझ्या विरुद्ध इतके पुरावे हाती लागले आहेत की तुझी जन्मठेप कन्फर्म. हा व्हिडिओ बघ. हा व्हिडिओ तुझ्या मुलीने शूट केलाय. दुसरा पुरावा, मनोहर कदम उर्फ मन्या, याच्या पोटाचे बुलेट सापडले. ते ज्या गनमधून शूट झालंय त्याचं लायसन्स अशोक भावे तुझ्या नावावर. तू ही गन तुझ्या फंटरला म्हणजे चंदूला दिली होतीस. त्याने सपून केलं. त्याचा एक व्हिडिओ हाती लागला. पाटील, प्रकाशला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ पाटीलने शूट केला. येऊन आला. राणे, तुम्ही सस्पेंड कसे व्हाल याची काळजी मी नक्की घेईन. फक्त प्रकाशला कसं अडकवलं ते सांग. सर, अंजलीला शांत करण्यासाठी त्यांनी प्रकाशला अडकवायचं ठरवलं. अशोक भावे एक प्रथितयश राजकारणी. मुलींना कोणत्याही मार्गाने आपलंसं करायचं, त्यांच्याशी शरीर संबंध प्रस्थापित करायचे आणि नंतर सरळ किंवा वाकड्या मार्गाने त्यांना विकायचं, हाच त्याचा व्यवसाय.
हे कितीही सत्य असलं तरी त्यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. तसंच काहीचं अंजलीच्या बाबतीतही झालं होतं. ती तिच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल बोलत होती, पण तिच्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयारच नव्हतं. सत्य हे तराजूच्या कुठल्या बाजूला आहे आणि असत्य कुठल्या बाजूला आहे, यावर सत्य असत्याचं पारडं कुठल्या बाजूला झुकणार हे ठरत असतं. तरीही आपण सावधच असायला हवं, विशेषतः मुलींनी आणि त्यांच्या आई वडिलांनी. कारण वरवर सत्य वाटणारी गोष्ट ही बऱ्याचदा फसवी असू शकते. एखाद्या माणसानं आपल्याला न मागता जर मदतीचा हात पुढे केला तर बऱ्याचदा हीच चाहूल असते एखाद्या मोठ्या गुन्ह्याची. त्यामुळे सतर्क राहा. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची च्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.